मंजिल क्या है, रास्ता क्या है, अगर हौसला हो तो फिर फासला क्या है. नमस्कार आणि सगळ्याच विद्यार्थी मित्रांचं आजच्या या पॉडकास्टमध्ये अर्थात विक्टर स्टॉकमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि साक्षी तुझं सुद्धा खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आहे साक्षी दिघे, जिचे 4 वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पोस्टवरती तिचं सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सगळ्यात पहिल्यांदा IDBI याच्यासोबत सोबत UIACL मध्ये AO आणि याच्यासोबत सोबतच NICL मध्ये असिस्टंट म्हणून फायनल सिलेक्शन आणि स्कोर एवढा आहे की SBI क्लर्क मध्ये पुन्हा एकदा फायनल सिलेक्शन होईलच. तेव्हा साक्षीचं आपण एकदा पुन्हा स्वागत करूयात. वेलकम साक्षी. आणि थोडंसं तुझ्या बाबतीत एकदा इंट्रोडक्शन दे की प्रॉपर तू कुठून आहेस आणि कशा पद्धतीने तू तयारी केलेली आहेस. नमस्कार, मी दिघे साक्षी मच्छिंद्र. मी प्रॉपर तळेगाव दिघे येथून आहे, जे की संगमनेर तालुक्यामध्ये येतं. माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे ज्ञानमाता विद्यालय संगमनेर येथे झालं. त्यानंतर 11वी-12वीचं शिक्षण हेही मी संगमनेरमधील डॉक्टर देवेंद्र अमृतलाल ओहरा या कॉलेजमध्ये घेतलं. त्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चर हे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर येथे पूर्ण केलं. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर मुक्ताईनगर येथून पूर्ण केलेलं असतं. हो सर. अच्छा. 11th-12th मध्ये असताना कधी हा विचारच केला नव्हता, जसं तू बोलत होतीस मगाशी की 11th-12th मध्ये असताना सर मी हा कधी विचारच केला नव्हता की मी बँकिंग सेक्टरमध्ये येईल. हो सर. तर मग ते काय आहे नेमकं? सर म्हणजे 11th-12th मध्ये असताना मी म्हणजे मॅथ्स म्हणजे स्किप केला होता. जसं की मेडिकलमध्ये जायचं होतं, मेडिकल फील्डकडे जाण्यासाठी मॅथ्स स्किप करतात बरेचसे. बरोबर. तसं तू काय घेतलं होतंस नेमकं, की म्हणजे क्रॉप सायन्स घेतलं होतं की दुसरं काय, म्हणजे काय घेतलं होतं नेमकं? मी जिओग्राफी घेतलं होतं, म्हणजे ॲक्सिडेंटल ॲग्रिकॉस. ॲक्सिडेंटल ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट. किंवा जसं मी नेहमी म्हणतो की ॲक्सिडेंटल ॲग्रिकॉस आणि ॲक्सिडेंटल बँकर सुद्धा. म्हणजे कधी हे लहानपणी विचार नव्हता केला की आपण बँकर बनू? नाही सर. अच्छा. मग काय टार्गेट होतं नेमकं? MBBS करणं. MBBS करायचं. म्हणजे आपले महाराष्ट्रातले किंबहुना आपले ॲग्रिकॉस तर जास्तीत जास्त असे स्टुडंट आहेत की ज्यांना मेडिकल फील्डला जायचं होतं. अनफॉर्च्युनेटली ते बँकिंग सेक्टरमध्ये ॲग्रिकॉस झाल्यानंतर बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा आलेले आहेत. म्हणजे ते तुझ्यासोबत पण घडलं. बरं. म्हणजे टॉपर सोबत सुद्धा या गोष्टी होतात तर. बरं, ठीक आहे. मग पुढे 11th-12th मध्ये तुला वाटलं होतं की मेडिकल करावं आपण. मग त्याच्यानंतर पुढे काय कसं डिसिजन झालं की आपण बँकिंग सेक्टरमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे? त्याच्या आधी ॲग्रिकल्चरमध्ये कसं यायला पाहिजे? सर तसा नीटला स्कोर कमी आला आणि CETला खूप चांगले पर्सेंटाईल येऊन गेले. ओके. तर मग ऑप्शन एकच शिल्लक राहिलं की ॲग्रिकल्चर करावं आता. अच्छा. बरं, ॲग्रिकल्चर करावं हे कोणी सजेस्ट केलं तुला? तसं तर सजेस्ट नव्हतं केलं कोणी, की बघावं म्हटलं काय काय ऑप्शन्स काय काय तू स्वतः सर्च केलं? ओके ओके. आणि मग त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतलंस? अच्छा. आणि मग फर्स्ट इयर पासून तो प्रवास चालू झाला. मग ॲग्रिकल्चरला असताना तुला आफ्टर ॲग्रिकल्चर हे बँकिंग सेक्टरमध्ये यावं असं वाटलं? हे असं कधी वाटलं नेमकं की बँकिंग सेक्टरमध्ये यावं? का बरं यावं वाटलं? सर ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्यानंतर तर पहिलं सेमिस्टर झालं आणि दुसऱ्या सेमिस्टरपासून लॉकडाऊन लागलं. राईट. तर लॉकडाऊन पहिले 10 दिवस, नंतर 1 महिना, ते वाढतच गेलं. बरोबर. तर ते 1 वर्ष झालं की लॉकडाऊन चालूच होतं. म्हणजे ग्रॅज्युएशनचा बराच काळ हा तुझा लॉकडाऊन मध्येच गेला? हो सर. हो. आणि मग त्यानंतर 1 वर्षात एकदम चिल मजा सगळे. पण मग नंतर असं वाटलं की आपल्याला काहीतरी फ्युचर पर्यंत विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर मी म्हणजे सर्च केलं की ॲग्रिकल्चर नंतर काय ऑप्शन असतील. तर मग MSc आणि आपलं हे ॲग्रिकल्चर MPSc ॲग्री MPScचा विचार केला. म्हणजे तिकडे जाऊन आली विचार करून एकदा. हा बरं. मग आणि आणखी MBA आणि बँकिंग. पण मग MBA आणि बँकिंग हे कसं कन्सेप्च्युअल, मला असं क्वांट रिझनिंग थोडं इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स वाटले. अच्छा. म्हणजे तुला सॉल्व्ह करून म्हणजे ॲप्टिट्यूड बेस्ड एक्झामिनेशनची जास्त इंटरेस्ट होता रादर दॅन द GS बेस्ड एक्झामिनेशन. मग मी A ऑप्शन MBA ठेवलं होतं की चांगले. म्हणजे पहिलं ऑप्शन आपण ठेवलं होतं MBA. बरं. हा. मग पण नंतर म्हणजे मी युट्यूबला लेक्चर्स वगैरे सर्च करायची, सिलेबस बेस्ड असं सिलेबस काढला. त्यानुसार असंच एक दिवस अचानक राहुल सरांचे लेक्चर्स, डेमो लेक्चर्स, वराडे सरांचे लेक्चर्स आलेत. मग त्यानंतर वाटलं की जॉईन करून घ्यावं बॅच. मग मी डोक्यात तर कुठेतरी MBA चालू होतं ना, मग असं का वाटलं की आपण सारथीची एखादी बॅच? आणि सिलेबस जो काही बँकिंग आणि MBAचा सेम होता, तर त्यावरून वाटलं की म्हणजे आपल्याला समजण्यासाठी सोपं वगैरे सर्व भेटेल आपल्याला. तेच सिलेबस आहे इकडे पण इकडे पण. बरं. तर मग मी सारथी एज्युकेशनची अचिव्हर्स 5 बॅच जॉईन करून घेतली. बरं. आणि माझी बॅच ही 3rd इयर पर्यंत संपत गेली आणि तोपर्यंत तर लॉकडाऊन पण संपला होता. म्हणजे तू 3rd इयरला असतानाच बॅच केली होतीस सारथीची? हो. बरं. मग ती बॅच तर संपली, पण कॉलेज स्टार्ट झालं त्यानंतर. आणि कसं आपण बँकिंगची बॅच केली म्हणजे MBA सिलेबस सेम. मग ती जी बॅच केली मी, मग त्यानंतर शेवटपर्यंत कुठेतरी असं वाटत गेलं की नाही
आता गव्हर्नमेंट जॉब तर मला भेटू भेटू शकतो. शकतो. अच्छा. एवढा स्टडी झालाय आपला, बर, तर बर. गव्हर्नमेंट जॉब भेटू शकतो. हा, हा, हा. मग मी MBA तर स्किप करून टाकलं अच्छा. आणि बँकिंगकडे शिफ्ट होऊन गेली. मी तुला थोडंसं इंटरप्ट करतो. मी सगळ्या स्टुडंट्सला, ॲस्पिरंट्सला, बँकिंग ॲस्पिरंट्सला सुद्धा एक गोष्ट मी सांगू इच्छितो की साक्षीचं सुद्धा जेवढी सिलेक्शन झालेले आहेत ड्युरिंग द ग्रॅज्युएशनच तिने अभ्यास केलेला आहे पूर्ण. आणि याच्यासोबतच जसं तिचं फायनल इयर कंप्लीट झालं, निघालेल्या सर्व पोस्ट ह्या ऑलमोस्ट फर्स्ट अटेम्प्टमधल्याच आहेत. म्हणजे आत्ता रिसेंटली तिचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर सलग तिच्या IDBIच्या असेल, NICLच्या असतील, UICLच्या असतील, बरोबर आहे का, याच्यासोबत आता SBIची ॲडव्हर्टाइजमेंट ती जी परीक्षा दिली आहे, जस्ट ग्रॅज्युएशन संपलं आणि सोबत सलग व्यवस्थित अभ्यास केला. म्हणजे एक शिस्तबद्ध पद्धतीने आपण केलेला जो अभ्यास आहे तो कधी वाया जात नाही आणि त्याच्यातून आपल्याला मिळणारं जे आउटपुट आहे हे नक्कीच मिळतं आणि चांगलं सुद्धा मिळतं. याचं एक खूप सुंदर उदाहरण आपल्याला साक्षीच्या रूपातून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर साक्षी, मी तुला अजून एक गोष्ट विचारू इच्छितो की बाबा MBA सध्या जे फॅड चालू आहे स्टुडंट्सचं, फायनल इयरचे स्टुडंट खूप जास्त MBA करायचंय आणि तू तर ॲस्पिरंट्स होतीच ऑलरेडी. जर सपोज तुला MBA आणि आत्ताच्या असलेल्या ज्या काही पोस्ट असतील, म्हणजे UISLची पोस्ट असेल, बरोबर आहे का, तर या पोस्टपैकी तू नेमकं काय सिलेक्ट केलं असतं? की MBA सिलेक्ट केलं असतं का इन्शुरन्स सेक्टरमधलं तू पोस्ट सिलेक्ट केली असती की बँकिंगमधली पोस्ट सिलेक्ट केली असती? तीनपैकी ऑप्शन काय सिलेक्ट केली असते तू? सर, मी बँकिंग आणि इन्शुरन्सला जास्त प्रेफरन्स दिला असता. का बरं MBA का बरं नाही केलंस? म्हणजे याचं काय बेसिक कारण काय होतं का? सर, आता मोस्ट ऑफ मुले MBAच करतात आणि बघावं एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज नाही राहत पुढे. तर त्यामुळे बँकिंग आणि इन्शुरन्सकडे वळलं पाहिजे. जर म्हणजे चांगलं कॉलेज नाही भेटलं, टॉप 10 कॉलेजमध्ये जर भेटलं नाही आपल्याला, तर आपण आपला विचार करून सरळ बँकिंग आणि इन्शुरन्सकडे वळलं. जर एखाद्या विद्यार्थ्याला टॉप, आता सगळ्यांना पोरांना तर टॉप मोस्ट कॉलेज नाही मिळणार ना, मग जर सपोज एखाद्याला तेवढं टॉप मोस्ट कॉलेज नाही मिळालं तर मग MBA करायला पाहिजे का त्याने? तुझ्या ओपिनियन नुसार करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? माझ्या ओपिनियन नुसार तर बँकिंग आणि इन्शुरन्स तर खूप बेटर आहे. गव्हर्नमेंट बँकिंग आणि इन्शुरन्स नेमकं का चूज केलंस? MBA स्किप केलं तर ठीक आहे, इट्स ओके, पण बँकिंग आणि इन्शुरन्सच का बरं तू चूज केलंस? की म्हणजे काय नेमकं अट्रॅक्शन तुला या फील्डच्या बाबतीत वाटलं? सर, सिलेबस तर सेम होता दोघांचा आणि एवढा स्टडी झाल्यावरती म्हणजे असं खूप प्रॅक्टिस वगैरे आणि असं म्हणजे टेस्टमध्ये वगैरे जेव्हा 90% आले, जेव्हा आपल्याला पर्सेंटाईल यायला लागतं, कॉन्फिडन्स वाढला होता की नाही आपण करू शकतो. राईट. अच्छा, मग ते MBA ला पण आणि इकडे इन्शुरन्स सेक्टर, बँकिंग सेक्टरमध्ये पण सेम होतं. मग इकडे काय सॅलरी, पर्क्स ह्या गोष्टी जास्त होत्या? काय म्हणजे नेमकं काय डिफरन्शिएट केलंस तू बँकिंग आणि या सगळ्या गोष्टींमध्ये? सर, तसं बँकिंग आणि इन्शुरन्स गव्हर्नमेंट सेक्टर आहे, तो पहिला क्रायटेरिया तू चूज केलास. कारण लॉकडाऊन मध्ये डिग्री झाली आपली, त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्हॉट वी कॅन से की बऱ्यापैकी कॉस्ट कटिंग झालं आहे की नाही. म्हणजे बऱ्यापैकी जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये असलेले एम्प्लॉईज आहेत ते कॉस्ट कटिंग झालं आणि गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते आपल्याला कुठंतरी एक सिक्युरिटी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी दिसली. साक्षी, BSc ॲग्रिकल्चर म्हणजे नवरी BSc ॲग्री आणि त्याच्यानंतर अचानक इकडे बँकिंग, म्हणजे 12वी पर्यंतचा विचार मेडिकलचा, नंतर ॲग्रिकल्चर, मग MBAचा विचार केला आणि मग त्याच्यानंतर तू विचार केला की नाही मी बँकिंग आणि इन्शुरन्सच करते. हे सगळं करत असताना, कारण ग्रॅज्युएशनला वय तुझं कमी होतं, हे एवढं ओव्हरथिंक किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तू एवढा ओव्हरव्ह्यू, ज्याला इगल व्ह्यू आपण म्हणतो, की सगळ्या गोष्टी तू वरतून पाहत होतीस, तर ग्रॅज्युएशनला असताना नेमकं 3rd इयरला, फायनल इयरला असताना तू असे कोणते प्रॉब्लेम फेस केले होतेस की जे अभ्यास करताना तुला अडचणी आल्यात? कारण तुझी बॅच ऑनलाईन झालेली आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की बाबा ऑनलाईन बॅचेसचे सुद्धा सिलेक्शन या ठिकाणी झालेले तुम्हाला दिसतील आणि पहिल्या प्रयत्नात झालेले दिसतील. इट मीन्स इट इज नॉट कंपल्सरी की आपण ऑफलाईनच केलं पाहिजे किंवा जर पॉसिबल असेल आपण ऑफलाईन केलं दॅट विल बी ओके, पण नसेल पॉसिबल अशा सिच्युएशनमध्ये आपण ऑनलाईन सुद्धा प्रिपरेशन करून चांगल्या पद्धतीने फोकस करून आपले सिलेक्शन्स आपण मिळवू शकतो. ग्रॅज्युएशनला नेमक्या कोणत्या अडचणी तुला आल्या होत्या? सर, ग्रॅज्युएशनला म्हणजे कॉलेज चालू होईपर्यंत माझी पूर्ण बॅच कंप्लीट झाली. अच्छा, बरं, म्हणजे तेवढ्या ते घरूनच झालं बऱ्यापैकी. अच्छा, तर मग घरी भरपूर मी स्टडी करून घेतला बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत. पण जेव्हा बॅच कंप्लीट होती तर मुले कसं म्हणतात की नाही आता बॅच कंप्लीट झाली, पण बॅच कंप्लीट झाली म्हणजे सिलेक्शन नाही होत, आपल्याला त्यात प्रॅक्टिस करावी लागते, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं आणि मूळ म्हणजे ते आपल्याला गॅप नको पडायला. बरोबर, नाहीतर बॅच करून तर काही उपयोग होणार नसतो. मग जेव्हा कॉलेज चालू झालं आपलं BSc ॲग्रिकल्चरचं कॉलेज 9 ते 5 असतं. तर मग मी म्हणजे 9 ते 5 तर कॉलेज असणार हे तर माहीत असायचं ना. मग मी रात्री 2:30-3 वाजता उठणार. बापरे. हो, आणि माझा तो पूर्ण जेवढा दिवसभराचा माझा बँकिंगचं टार्गेट, जेवढं सिलेबस मला कव्हर करायचं, म्हणजे जेवढं अभ्यास करायचा मला, जेवढं होमवर्क करायचं आहे,
PDF सॉल्व्ह करणं, टेस्ट देणं म्हटलं, इंग्लिशचं रीडिंग, GAचा अभ्यास. म्हणजे हे तू रात्री 3 वाजता नंतर करायची? 3 वाजेनंतर सकाळी 8-1 वाजेपर्यंत करून घ्यायचं पूर्ण दिवसभराचं. मग दिवसभराचं जे काही दिवसभर झोप नाही यायची तुला? नाही सर. रात्री एवढं जागल्यावर? नाही सर, दुपारी थोडा तर वेळ भेटायचा ना. अच्छा. मग त्यावेळेत कधी कॉलेज लवकर सुटायचं, त्यावेळेत आपला आराम करून घ्यायचा. पण अभ्यास जर एखाद्याने रात्री नाही जागला, आता माझ्यासारखा एखादा माणूस आहे ज्याला रात्री जागणंच होत नाही, तर दिवसा अभ्यास केला तर होतो का? होतं सर, पण अच्छा, ती प्रत्येकाची आपापली सवय असते की बाबा तुला रात्रीला अभ्यास करायला आवडत होता. एखादा असा स्टुडंट असतो की ज्याला नाही सर मला दिवसाला अभ्यास करायला आवडतो, दिवसभर मी अभ्यास करेन, रात्रभर मी माझी झोप घेईन, अशाही पद्धतीने असू शकतं. बरं, आता एखादे नवीन स्टुडंट जे आहेत यांना तू काय सांगशील की प्रिपरेशन करताना एक फिक्स स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने असली पाहिजे? म्हणजे नवीन स्टुडंट ज्यावेळेस तू फर्स्ट टाइम स्टार्ट केलं होतंस करायला, तर तू काय टार्गेट केलं होतं? AFO, जनरल बँकिंग, का असं नाही मी सिलेबस प्रिपेअर करते सगळंच देते? काय केलं होतं? कारण तो एक ट्रेंड आपले पोरं म्हणजे सर मी काय करू, मला सिनियर म्हणाले ते AFO कर, कोणी म्हणतं जनरल बँकिंग कर, कोणी म्हणतं नाही नाही ॲग्रिकल्चर करू नको एकच परीक्षा असते, कोणी म्हणतं नाही सर जनरल बँकिंगच कर. तर तू काय ट्रेंड फॉलो केला होतास? सर मी ऍडमिशन घेतल्या मी पण AFO आणि जनरल बँकिंग याच्यातच कन्फ्युजन झालं होतं. बरं, ठीक आहे. आणि ॲग्रिकॉस असल्यामुळे दोन्ही पण म्हणजे मला नॉलेज पण भेटायचं ॲग्रिकल्चरचं आणि डिग्री चालू होती. तर मला त्या नॉलेजचा असं नाही की उपयोग नाही झाला, मला डिग्रीमध्ये त्याचा उपयोग व्हायचा. मग त्यानंतर असं थोडं वाटायला लागले की नाही आपण जनरल बँकिंग पण केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. आणि माझं क्वांट आणि रिझनिंग खूप जास्त स्ट्रॉंग होतं. तर मग मी जनरल ते स्ट्रॉंग कसं झालं नेमकं? कारण ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आणि मॅथमॅटिक्स LR आणि गणित हे दोन परस्पर विरोधी शब्द आहेत आपले डायरेक्टली. कारण मी तर क्लासमध्ये गणित पण करून दाखवतो की बाबा हे आपण डायरेक्टली आडवं काटाकाटी करतो. याच्यातून तुझं मॅथ्स कसं स्ट्रॉंग झालं? बाय डिफॉल्ट होतं का सारथी जॉईन केल्यानंतर तुझं मॅथ्स आणि रिझनिंग स्ट्रॉंग झालं? सर मी 11th पर्यंत मला मॅथ्स होतं, त्यानंतर 12thला मी सोडून दिलं होतं. त्यानंतर माझा 3-4 वर्ष तर मॅथ्सशी काही संबंधच नाही आला. राईट. मग राहुल सरांच्या ज्यावेळेस मी क्वांट शिकायला लागली, पहिले बेसिक पासून स्क्वेअर्स, टेबल्स सर्व. ते नवीन होतं का आधी केलेलं होतं? सगळंच नवीन होतं. म्हणजे स्क्वेअर क्यूब पासून पाठांतर चालू झालं होतं. बरेच विद्यार्थी आपले जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत बँकिंगला का बरं नाही जात? अरे बाबा तिथं खूप अवघड असतं आणि बेसिक पासून कसं? तर म्हणजे तुला ते बेसिक पासून इथं करून घेतलं गेलं थोडक्यात? बेसिक पासून करून घेतलं. आणि राहुल सर खूप म्हणजे बेसिक पासून म्हणजे ज्याला काही समजणार पण नाही त्यासाठी खूप म्हणजे एकदम म्हणजे उलट त्याला काहीच नाही आलं ते बरं. तर त्यापासून तर ऍडव्हान्स पर्यंत. आणि मी म्हणजे आपला प्रत्येक चॅप्टर झाला की त्यानंतर त्याच्या PDF सॉल्व्ह करणं. आणि असं नाही की एक चॅप्टर झाला पुढच्या चॅप्टरला गेलं मग मागच्या चॅप्टरची प्रॅक्टिस करणं सोडून द्यायचं. दररोज त्या चॅप्टरची पण प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. जसं जसं सिलेबस पुढे जाईल तसं मागचे सब्जेक्ट मागचे चॅप्टर विसरत जातात, त्यामुळे प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्यावेळेस. आणि रिझनिंग साठी पण PDF सर किती भरपूर क्वेश्चन्स देतात, 100-200 PDF. कधी कधी होमवर्क होत नाही का त्याचं? कसं करतो मग? ते जेवढे क्वेश्चन देतात ना मुलं कसं करतात की 50 सोडवायचे आणि बाकीचे राहू द्यायचे. अच्छा, झालं मला समजलं बा असं. पण ते तसं नाही केलं पाहिजे की पूर्ण सोडून तेवढी PDF तर पूर्ण सोडवायची. त्यानंतर मग म्हणजे पुढचं समजत जातं आपल्याला की त्यापासून ऍडव्हान्स पर्यंत ज्या वेळेस जातो आपण तर ते समजत जातं. आणि त्यानंतर पण म्हणजे प्रॅक्टिस तर आपली चालूच ठेवली पाहिजे. प्रत्येक चॅप्टरची प्रॅक्टिस ही दररोज केलीच पाहिजे असं मला वाटतं. अच्छा. आणि हे त्याच्यानंतर मग आता सपोज ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत, यांना इंग्लिशची भीती वाटते, यांना GAची भीती खूप जास्त वाटते, तर हे टॉपिक कसे कव्हर केलेत आपण? सर इंग्लिशसाठी तर मी प्रदीप सरांना फॉलो करायची. इंग्लिश ड्राईव्हवरच्या टेस्ट कंपल्सरी म्हणजे सर जेवढ्या टेस्ट टाकायचे तेवढ्या देणं झालंच पाहिजे. आणि त्याचे ॲनालिसिस बघायचे. ॲनालिसिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानंतर म्हणजे मी जेव्हा चालू होतं माझी बॅच तर मी फक्त लेक्चर्स करून घेतले होते. तोपर्यंत मला रिडिंग तर काही म्हणजे रिडिंग केलंच नव्हतं. आणि त्यानंतर ज्यावेळेस इथे आली म्हणजे डिग्री झाल्यानंतर त्यानंतर मी इंग्लिशची रिडिंग पण चालू केली. म्हणजे मला थोडं अंडरस्टँडिंग जास्त व्हायला लागलं. अंडरस्टँडिंग लेवल वाढली. पॅराग्राफ सोडवते, पॅसेज वगैरे सोडवण्यासाठी मदत झाली त्याची. आणि जनरल अवेअरनेससाठी मी अक्षय चोळके सरांचे लेक्चर्स करायची. ऑनलाईन लेक्चर्स होते. मग कसं झोप वगैरे यायची ना, तर मग मी आपल्याला सवय नसते ना की नवीन नवीन एकदमच जनरल अवेअरनेस आपण करतोय, पहिल्यांदाच करतोय, आपल्याला सवय नसते. मग त्यामुळे आपल्यासमोर एक नोटबुक ठेवायची, त्यात आपल्या छोट्या नोट्स लिहून घ्यायच्या की आपल्याला म्हणजे झोप पण येणार नाही आणि नंतर त्या 5-10 मिनिटात रिवाइज पण करून होतील लेक्चर झाल्यावरती. आणि म्हणजे नंतर तो खूप वेळ माझा एक्स्ट्रा शिल्लक राहायचा, कारण क्वांट रिझनिंग पण त्या लेवलला झालं होतं की आता खूप झालंय असं वाटायचं. आता टेस्ट वगैरे नंतर दिल्या होत्यास का तू? म्हणजे आता कसं आहे की बऱ्याच वेळा मुलांचा हा डाऊट खूप जास्त असतो की सर बॅच सुरू असताना आम्ही टेस्ट द्याव्यात का, की बॅच कंप्लीट झाल्यानंतर टेस्ट द्याव्यात, याचं नियोजन कसं केलं होतंस तू?
सर मी बॅच झाल्यानंतर टेस्ट द्यायला लागली होती. अच्छा, त्याच्या आधी नव्हतं त्याच्या दिलं. आधी नव्हते. मग आता हे जर काही मुलं असतील सपोज आता जे जस्ट आलेले आहेत, जून महिन्यात 2 जूनला MCR संपलेली आहे, आता ते लगेचच बॅचेस त्यांनी जॉईन केलेले आहेत. आता या पोरांना जर सपोज प्रिपरेशन करायची असेल AFOला, 9 नोव्हेंबरला आपली AFOची प्री आहे आणि 14ला आपली मेन्स आहे, त्याच्या आधी काही परीक्षा आहेत आपल्या, या एक्झामला प्रिपेअर करताना मग आता यांनी काय टार्गेट ठेवलं पाहिजे? सर काही प्लॅटफॉर्मला क्विजेस येतात. ओके. चॅप्टर जसं वाईज. की? जसं की अड्डाला अड्डाला येतात, येतात, टेक्स्टबुकला पण फेसबुकला येतात. येतात. तर त्या क्विजेस चॅप्टर वाईज दिल्या चॅप्टर पाहिजे. वाईज, बरोबर. आणि म्हणजे कसं जर आपण टेस्टकडे गेलो ना तर म्हणजे पूर्ण आपला सिलेबस झालेला नसतो आणि काही क्वेश्चन्स जे की फुल लेंथ नाही पण टॉपिक वाईज टेस्ट दिल्या जाऊ शकतात का? हो टॉपिक वाईज टेस्ट द्यायला पाहिजे. पण फुल लेंथ देऊ नये, कारण की त्यांना कॉन्फिडन्स थोडासा लो होतो रादर दॅन की फुल लेंथ टेस्ट दिल्यापेक्षा तुम्ही टॉपिक वाईज तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्या टेस्ट त्या पद्धतीने सोडू शकता. बरोबर. आता हे बऱ्याच वेळा प्रॅक्टिस करत असताना की पेन पेपर प्रॅक्टिस आपण करतो आणि ऍक्च्युअल एक्झाम मध्ये गेल्यानंतर तिथं कम्प्युटर आणि माऊस याच्याशी आपला संपर्क येतो. याला ओव्हरकम कसं केलं? कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये ना बऱ्याच विद्यार्थ्यांचा स्पीड स्लो डाऊन होतो. की बरेच विद्यार्थी आताचे कंप्लेंट करतात की सर पेन पेपरनी इथं प्रॅक्टिस खूप छान होते, मला इथं जमतं, पेपरमध्ये ऍक्च्युअल गेल्यानंतर ते मला तेवढं जमत नाही, माझ्याच्याने तेवढे अटेम्प्ट होत नाहीत. हे ओव्हरकम कसं करायला पाहिजे? म्हणजे जास्ती तर आपण ऑनलाईन म्हणजे लॅपटॉपवर टेस्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जास्त, कारण आपल्याला तिथे लॅपटॉपवरती टेस्ट द्यायची म्हणजे कम्प्युटरवरती टेस्ट द्यायची. त्यामुळे लॅपटॉपवरतीच जेवढं जमेल तेवढं लॅपटॉप नाही, आपल्याकडे लॅपटॉप असला मित्रमैत्रिणीचा घेऊन का होईना पण थोडा वेळ द्यायचं, पण द्यायचे काही टेस्ट तरी द्यायलाच पाहिजे, लॅपटॉपवरतीच द्यायला पाहिजे. कारण त्यामुळे आपल्याला सवय होते की तिथे जसा देतो तसंच सेम आपण इथे प्रॅक्टिस होऊन. बऱ्याच मुलांचा हा खूप जास्त वेळा प्रश्न असतो की क्वांट रिझनिंगच्या ज्या टेस्ट आहेत, मॉक टेस्ट, ह्या कोणत्या प्लॅटफॉर्मच्या दिल्या पाहिजेत जनरली? म्हणजे मी हे सगळे प्रश्न स्टुडंटचे जे असू शकतात ते प्रिटेंड करून किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांशी ज्यावेळेस मी डिस्कस केलं की सर काय प्रश्न असू शकतात, की स्टुडंटच्या डोक्यात काय प्रश्न असू शकतात, त्या पद्धतीने आपण विचार करून की बाबा नेमकं प्रॅक्टिस टेस्ट द्यायच्या असतील तर कोणत्या प्लॅटफॉर्मच्या प्रॅक्टिस टेस्ट ह्या चांगल्या आहेत सध्या? सर मी ऑलिव्ह बोर्डच्या द्यायची प्रीच्या. अच्छा. ते पोरं म्हणतात की ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट जास्त डिफिकल्ट असतात, तसं काही आहे का? नाही, असं काही नसतं. इंग्लिश थोडं लेवल डिफिकल्ट असते. आणि जर सेक्शनल द्यायची असली मी क्वांट रिझनिंगची सेक्शनल गाईडलीची प्रेफर करेन, कारण गाईडलीला म्हणजे टफ असतं पण आपला कन्सेप्ट क्लिअर होता. आपल्याला नाही जमलं ना त्याचं अनालिसिस करून घ्यायचं, आपली एकतरी कन्सेप्ट क्लिअर होते तिथे. बरं. अच्छा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की टेस्ट दिल्या पाहिजे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या टेस्ट दिल्या पाहिजेत आपण, याच्यासोबत त्याचं अनालिसिस सुद्धा केलं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं आपण जे चुकलं ते सोडून देतो आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. असं न करता टेस्ट दिल्या पाहिजे, त्याचं अनालिसिस केलं पाहिजे आणि काय चुकलं ह्या गोष्टींना पुन्हा बेसिकपासून केलं पाहिजे, ते सगळे प्रॉब्लेम पुन्हा ओव्हरकम केले पाहिजेत. बरं, आता सिलेक्शन झालंय बरोबर आहे, ठीक आहे, आपण थोडंसं आता येऊयात सिलेक्शनवरती. किंवा सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर आता मल्टिपल सिलेक्शन झाले, साक्षी नेमकं काय चूज करणार आहे याच्यातलं? UICL AO ही पोस्ट साक्षी चूज करणार आहे. इन्शुरन्स सेक्टरमधली वन ऑफ द बेस्ट ही तुम्हाला दिसेल पोस्ट जी आहे ती. याचं रिझन मला वाटतं साक्षीने सांगावं मी सांगितल्यापेक्षा. काय रिझन आहे UICL AO जॉईन करण्याचं? पहिली गोष्ट तर पगार. ओके, पगार किती आहे? सर लाखभर तर पडेल. अच्छा, 1 लाख रुपये तर पगार आहे आणि अलाउन्सेस पकडून तो 1.25 लाखाच्या आसपास जाईलच. अच्छा, म्हणजे 1.25 लाख रुपयाच्या आसपास पगार पडेल. मिळणाऱ्या बाकीच्या फॅसिलिटीज वेगळ्या. त्याच्यानंतर इन्शुरन्स सेक्टरमध्ये हे एक वन ऑफ द मोस्ट प्रिशियस सेक्टर आहे की ज्या सेक्टरमध्ये जॉब तुम्ही करत असणार तर एक सामाजिक दृष्टिकोन तुमच्या बाबतीत बघण्याचा लोकांचा हा खूप वेगळा असतो. आणि मला वाटतं हाच दृष्टिकोन साक्षीच्या बाबतीत दिघे परिवार आणि त्यांच्या असलेल्या जे काही पंचक्रोशी आहे, कारण मी एक तुझं असलेलं सत्काराचं पॅम्पलेट पाहिलं होतं की ज्याच्यावरती दिघे परिवार आहे ना आणि सगळे असलेले मित्रपरिवार आणि त्यांचे असलेले पंचक्रोशी या सगळ्या लोकांनी तुला शुभेच्छा दिल्या होत्या. त्या लोकांची म्हणजे काय त्या लोकांची रिॲक्शन होती ज्यावेळेस तू गेलीस, त्यांना बोललीस, तू सांगितलं की माझं इथे सिलेक्शन झालंय, पहिल्या प्रयत्नात झालंय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की पहिल्या प्रयत्नात सिलेक्शन झालं दॅट विल बी ओके, पण मला लाखभर रुपये पगार पडतोय वयाच्या 23व्या वर्षीच 24व्या वर्षीच. काय रिॲक्शन होती लोकांची? अर्ध्या लोकांना तर पहिलं तर खोटं वाटलं असेल. हो बरोबर. मग नंतर काय रिॲक्शन होती लोकांची? सर पगार तर 22व्या वर्षी पडतोय मला. अच्छा. हो, 18/4/22 तुझं बरोबर फर्स्ट अटेम्प्ट मध्येच. आणि म्हणजे मी इकडेच होती आणि माझी फ्रेंड आणि मी आम्ही दोघींनी बघितला रिझल्ट. लास्टचे 4च डिजिट टाकून बघितलेत पहिले, तर आला होता नंबर, लास्टचे 4 डिजिट आलेत. मग पुन्हा पूर्ण नंबर टाकून बघितला. एकदा चिमटा घेऊन पाहू का की बाबा खरंच माझाच रिझल्ट आहे का? बरं, तो रिझल्ट म्हणजे मी स्वतः 10-1 वेळेस चेक केला पहिले. पहिले लोकांना सांगायच्या आधी आपलं चेक केलेलं बरं. हो ना, लोकांना सांगितलं नंतर कळालं की आपला रिझल्टच नाही आला, अवघड व्हायचा.
अक्षरशः तिचा नंबर तर पाठ झालाय माझा, किती बरं, नंबर अच्छा, अच्छा, रोल हा. नंबर काय तिने एवढा वेळेस चेक केला. बरं, हा. आणि मग पप्पांना फोन केला, म्हटलं माझं UICL मध्ये एओ मध्ये झालंय म्हणून. ते माझ्यासोबत इंटरव्ह्यूला आले होते, हा. तर त्यांना माहित होतं की इथे इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर मग त्यांना सांगितलं झालंय म्हणून. तर त्यांना पुन्हा सांगितलं थांबा मी कन्फर्म करून सांगते पुन्हा झालंय का. बरं. तर मग त्यांनी पुन्हा 1-2 मिनिटांनी फोन केला, कन्फर्म आहे का म्हणे. म्हटलं हो कन्फर्म कन्फर्म आहे, वाटा पेढे. हो म्हणे थांब पेढे घेऊन आलो आता. बरं 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 बरं. आणि गावातल्या लोकांची, पंचक्रोशीतल्या लोकांची काय रिॲक्शन होती? हो, मग सगळेच खूप म्हणजे हॅपी होते की काहीतरी आपल्या गावातून, शिकवल्याचं, yes, हो बरोबर शिकवल्याचं आहे. काहीतरी झालं. आणि हे सगळ्यांना खूप जास्त अभिमान वाटत होता की गावातनं कोणीतरी झालंय चांगलं ऑफिसर पदावरती. गावाची एक ती खुशी हो. वेगळी असते. राईट राईट. म्हणजे एका काळात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, हे एक पासून तर आतापर्यंत म्हणजे मुली ज्या आहेत ह्या प्रत्येक सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतायत. आणि याचा आनंद गावाकडच्या लोकांना खूप जास्त असतो. मला हे हो, सर. वाटतं की आहे ना, की एखाद्या मुलीने म्हणजे ती मुलगी मग ती गावाची सुपुत्री असते, गावाची सुपुत्री. म्हणजे मी तुझ्या बॅनरमध्ये पण पाहिलं होतं की बाबा तुझ्या गावाचं नाव होतं आणि पुढे लिहिलेलं होतं या गावचं भूषण, हो, असं लिहिलेलं तळेगावचे होतं. भूषण. तळेगावचे भूषण, बरोबर आहे का. साक्षी दिघे यांचे या पदासाठी सिलेक्शन झाल्यामुळे हार्दिक अभिनंदन. हो, सर. आणि तिथं मोठा यांच्या वडिलांचा फोटो होता छान. आणि गावातली सगळी लोक त्यांना मला वाटतं की म्हणजे अभिनंदन करत होते वडिलांचं, कौतुक करत होते वडिलांचं की बाबा तुम्ही मुलीला या पद्धतीने शिकवलंय वगैरे वगैरे. म्हणजे सिम्पली सांगण्याचं तात्पर्य असं की बाबा आपण जगात जर सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या असलेल्या यशावरती जर सगळ्यात जास्त जगात किंवा आपल्यावरती जगात सगळ्यात जास्त कोणी प्रेम करत असेल तर ती 2 लोक आहेत, एक आपली आई आणि दुसरे म्हणजे ते वडील. आणि वडिलांची छाती मला वाटतं यावेळेस अशा वेळेस 56 इंच नाही 112 इंचांनी फुगते. ते साक्षीने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. साक्षी सिलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता आउट ऑफ द बॉक्स जाऊन एक प्रश्न विचारतो जो मी तुझ्याशी कधी डिस्कसच नव्हता केला. साक्षीच्या स्टेटसला एक व्हिडिओ होता हो, सर. की बाबा अपयशाची चर्चा झाली, यशाचा गुलाल तर उधळलाच पाहिजे. हे काय होतं नेमकं? सर म्हणजे जेव्हा पण मी तर सगळ्या मेन्स दिला होता. ओके. म्हणजे अशी एक पण मेन्स नाही की मी IBPSच्या कॅलेंडर मधली दिली नाही. सगळ्या दिल्या? हो, सगळ्या दिल्यात. आणि मग जेव्हा 1 एप्रिलला 1 जानेवारीला रिझल्ट यायचे, अक्षरशः रडून रडून थकून जायची त्या दिवशी. तो 1 जानेवारी आणि 1 एप्रिल. बरं. मग पुन्हा अभ्यास आपला सुरू करायचा की ओके. होईल काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल आपल्यासाठी. ओके. तर मग म्हणजे असं खूप जास्त चांगलं वाटलं की झालंय आपलं इथे एवढ्या चांगल्या पोस्टला, आपण एवढा वेट केला, ठीक आहे छान झालं असं म्हणून. पण ठीक आहे, सगळ्यांनी आनंद खूप जास्त हे केला होता. काय बदल वाटलेत म्हणजे लाईफमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर काय बदल वाटलेत म्हणजे आधीचं आणि आताचं काय नेमके मूळ बदल काय झालेत? सर्व असे फोन वगैरे करायला लागले जे की मला कधी येत नव्हते एवढे फोन, एवढे कॉल्स वगैरे, सगळे विश वगैरे, एवढं म्हणजे खूप जास्त बस एवढं खूप म्हणजे खूप झालं, असं खूप झाल्यासारखं वाटायला लागलं होतं. अच्छा, बरं. साक्षी, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट तू आहेस, त्याच्यानंतर तुझं सिलेक्शन्स होत गेलेले आहेत, एवढा पगार तुला आता मिळणार आहे. एक भविष्यात तू स्वतःला कुठे पाहते, अजून 5 वर्षानंतर स्वतःला कुठे पाहतेस तू? सर 5 वर्षानंतर तर म्हणजे आता 5 वर्षांचा तर बॉन्ड करायचा आहे, म्हणजे मला तर ते सोडून जाता येणार नाही. तर मग मी त्याच UICL मध्ये पुढच्या एक्झामची तयारी वगैरे करून आणि मोठ्या पोस्टसाठी आणखी प्रयत्न करणार आहे. म्हणजे आता तुला UICL फॅमिली जॉईन करायची आहे आणि पुढे तुला ते कंटिन्यू करायचं आहे? कंटिन्यू करायचं आहे. अच्छा, ओके. नवीन मुलांना आणि जुन्या मुलांना काय नेमका तू संदेश देऊ इच्छितेस किंवा काय सांगू इच्छितेस ते प्लीज सांगशील? नवीन मुलांनी तर पहिले त्यांचा सिलेबस कंप्लीट करून घ्यायला हवा. त्यानंतर मॉक टेस्टकडे म्हणजे चालू सिलेबस कंप्लीट करत असतानाच क्विजेस वगैरे देऊन नंतर मॉक टेस्टकडे शिफ्ट होऊन आणि कन्सिस्टन्सीने अभ्यास करायला हवा. आणि जुन्या मुलांनी पण जे काही आपण मागच्या 1-2 वर्ष किंवा 3 वर्षांपासून करत आलेलो आहे ना, त्यासाठी पेशन्स आणि कन्सिस्टन्सी ठेवून आणखीन अभ्यास केला तर नक्की काहीतरी चांगले होईल असं वाटतं मला. अच्छा, ओके. तुला साक्षी तुझ्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तू आधीच तुझा वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुझ्या आईवडिलांना पण खूप खूप शुभेच्छा. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच अजून एका आपल्या स्टारसोबत म्हणजे विक्टर्स ऑफ टॉकमध्ये किंवा विक्टर्स टॉकमध्ये पुढच्या सुद्धा पॉडकास्टमध्ये आपण लवकरच भेटूयात. असे नवनवीन खूप आपले विद्यार्थी ज्यांची यशोगाथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे या प्लॅटफॉर्मवरती. तेव्हा या व्हिडिओला नक्की लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.